की सगळ्या महिला ज्या ग्रामीण भागात असतील, शेतकरी म्हणजे त्याच्या नावानं शेत असो नसो, जमीन असो नसो, सातबारा असो नसो, पण शेतातलं काम करत असल, आमची भगिनी निंदन करते, खुरपण करते, भात लावते, रोवणी करते, एवढंच नाही तर शेतामध्ये किंवा शेताच्या संबंधित कामं, गाईचं शेण काढते, गाईला चारा टाकते, पाणी पाजते, बकऱ्या सांभाळते, कुक्कुट पालन करते, त्या सगळ्या भगिनींना शेतकरी दर्जा देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. चांगलं केलं का वाईट केलं? कसं केलं? चांगलं केलं का वाईट केलं? म्हणजे आता तुमचा नंबर शेतकरी अपघात विमा असला त्याच्यामध्ये आपोआपच लागणार. आता करावं काय लागणार आहे की ग्रामपंचायतची जेव्हा मीटिंग असेल, ग्रामसभा असेल, त्या सगळ्या महिलांनी नाव शेतकरी म्हणून नोंदवून घ्यायचं. बरोबर आहे? कृषी अधिकारी मॅडम गेले का? गेल्या. तर ते कृषी अधिकारी किंवा तुमचा तलाठी राहील, ग्रामसेवक राहील, तुमचं नाव नोंदवून घ्यायचं. कृषी सहाय्यक राहील, ते नाव नोंदवून घ्यायचं. एवढं काम तुम्ही नक्की करा. आता 15 ऑगस्टची तुमची ग्रामसभा राहील, तोपर्यंत GR येऊन जाईल. तर शेतकरी म्हणून सगळ्या आमच्या माता भगिनी ग्रामीण मधल्या त्या नोंदवल्या गेल्या पाहिजे. दुसरं काम करा. सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की आपले देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस यांनी एक वचन दिलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. तसं जर पाहिलं तर काँग्रेसवाल्याने एक वेळा कर्जमाफी केली होती 2007 मध्ये. तेव्हा महाराष्ट्राला फक्त 4000 कोटी भेटले होते. मग नंतर देवेंद्रजी फडणवीसांनी कर्जमाफी केली, त्याच्यामध्ये 34,000 कोटी भेटले. मग उद्धव ठाकरेनं कर्जमाफी केली, घाईघाईत केली, पण त्यानं म्हटलं तर नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 देऊ. शेवटपर्यंत दिले नाही. मग पुन्हा देवेंद्रजी फडणवीस आले, त्यांनी नियमित असणाऱ्याला 50,000 दिले. आणि आता जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहेच. पण ज्याचं 4 लाख कर्ज असेल, 5 लाख कर्ज असेल, त्याचं वन टाइम सेटलमेंट सुद्धा केल्या जाणार आहे. म्हणजे 4 लाखाचं कर्ज असेल तर त्या बँकेमध्ये बसायचं, आमचं किती व्याज माफ करतो, किती कन्सेशन देतो, आणि ते सांगून आपलं कर्ज कमी करायचं आणि 2 लाख रुपये देवेंद्रजी फडणवीस राहील आणि वरचे ते पैसे भरायचे आणि आपला सातबारा कोरा करून घ्यायचा. किसान मोर्चाचे जेवढे कार्यकर्ते आहेत, तुम्ही शेतकरी आहात, गावागावातून आलेले, तर आपल्याला हे काम करावं लागणार आहे पुढच्या काळात. अशी कर्जमाफी आतापर्यंत कोणी केली नाही. 40,000 कोटीपेक्षा जास्त कर्जमाफी आहे. म्हणजे पूर्ण बजेट. देवाभाऊनं 2 गोष्टी सांगितल्या होत्या की लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणार नाही आणि शेतकऱ्याची कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या दोन्ही गोष्टीसाठी आपण आजच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करू. पहा, नैसर्गिक शेतीची ही कार्यशाळा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु याचा उद्देश काय आहे? नैसर्गिक शेतीच्या कार्यशाळेचा उद्देश आहे का कमी खर्चात शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, कमी उत्पादन खर्च झाला पाहिजे. एक पहिला उद्देश. दुसरा उद्देश आहे का विषमुक्त शेती. म्हणजे आता मी पंजाबला गेलो होतो. पंजाबला 5-5 पोते युरिया टाकतात आणि 3-3 पिकं घेतात. पण पंजाबमधून, अमृतसरमधून ट्रेन येते दिल्लीमध्ये आणि त्या ट्रेनचं नाव आहे कॅन्सर ट्रेन. का एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर पंजाबमध्ये होतं. आणि म्हणून जे आपण खातो आहे, आपल्या पोरांना खाऊ घालतो, लोकांना खाऊ घालतो, आपल्याला शेतकऱ्याला अन्नदाता म्हटल्या जाते, तर आपण लोकांना विष खाऊ घालणार आहे का? तर विषमुक्त शेती, अन्न, आणि तिसरी महत्वाची गोष्ट का शेतकऱ्याचा नफा वाढला पाहिजे.
कारण का उत्पादन खर्च कमी झाला तर आपल्याला जो भाव भेटेल त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट चांगला राहील. आणि चौथी महत्वाची गोष्ट का ज्या जमिनीपासून आपण शेती करतो ते जमीन दिवसेंदिवस बंजर होऊन राहील ना. म्हणजे जमिनीचा कार्बन हे महत्वाचं समजलं जातं. जंगलामध्ये जमिनीचा कार्बन एक असते आणि जेवढा कार्बन चांगला तेवढं पीक चांगलं येते. आता कार्बन आपला 0.3 पेक्षा कमी होऊन राहिला. मग काय होईल का जमिनीमध्ये तुम्ही कितीही खत टाका, युरिया कितीही टाकला, डीएपी कितीही टाकला, मिश्र खत किती टाकले तरी फायदा होणार नाही. कारण का खत म्हणजे टॉनिक आहे. पण जमिनीमधलं तर मूळ द्रव्य तर असलं पाहिजे. आता तुम्ही सगळेजण शेतकरी आहात, तुम्हाला माहित आहे की 15-20 वर्षाच्या अगोदर आपण शेती पाहत होतो तर आपल्या शेतात गांडूळ राहत होते का नव्हते राहत? राहत होते. म्हणजे ज्याला गांडूळ म्हणतो आपण ते राहत होते. आणि गांडूळ असे होते का शेतीमध्ये खाली जायचे माती खात 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 3 मीटर आणि वर यायचे माती सोडत सोडत 3 मीटर. म्हणजे शेतकऱ्याची जमीन वखरण्याचं काम खऱ्या अर्थानं गांडूळ करत होता. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं का समजा पाऊस आला तर जेवढेचे छिद्र होते तेवढे त्या छिद्राच्या माध्यमातून पाणी जमिनीच्या पोटात जात होतं. जमिनीच्या पोटात जात होतं. आता काय झालं? आता गांडूळ संपले, आपण त्याच्यावर तणनाशक मारलं, आपण युरिया टाकला, जमीन कडक झाली. आणि जमीन कडक झाल्यामुळं जमिनीत काही पाणी घुसत नाही. म्हणजे पाऊस चांगला येऊन पडला तरी 1 फुटाच्या खालचा ओलावा राहत नाही. आणि ओलावा जर नसला तर मग आपण पाहतो का कापसावर लाल्या पडला, तांदळावर तुडतुडा आला, मावा आला. कारण का त्याची ताकदच कमी होऊन जाते. आणि त्याच्यामुळं नैसर्गिक शेती माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी म्हटलं का पूर्णच्या पूर्ण नाही, कमीत कमी तुमची 4 एकर असेल तर 1 एकरावरच नैसर्गिक शेती करा. आणि सोपं आहे. आणि लोक म्हणते पहिल्यांदा असं वाटते की बा त्याचं उत्पन्न कमी होईल का. पण आता विद्यापीठाने संशोधन केलं का 2-3 वर्षापर्यंत सातत्यानं केलं तर रासायनिक खतापेक्षा जास्त उत्पादन नैसर्गिक शेतीचं होतं.